स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेली असते आणि ती एकटक अर्णवकडे बघत असते. अर्णव तिला शर्टचे बटन लावायला सांगतो. ईश्वरी अर्णवच्या डोळ्यात एकटक बघत असते आणि डोळ्यात बघता बघता ईश्वरी अर्णवच्या शर्टचे बटन लावत असते. दोघेही एकमेकांजवळ खूप प्रेमाने बघत असतात. बटन लावून झाल्यानंतर अर्णव मानेनेच ईश्वरीला झालं का असं विचारतो. ईश्वरी सुद्धा हो असं म्हणते. त्यानंतर ईश्वरी रूमच्या बाहेर येते आणि ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते, काय चाललंय ईशू तुझं? घाई करू नको, सगळं सरांना सांगायची. आधी त्यांच्या मनात काय आहे ते समजून घे, तर त्यांना वेगळंच टेन्शन येईल काहीतरी. माझ्या प्रेमाचं ओझं व्हायला नकोय मला त्यांच्यावर. परंतु ते मला जर स्वतःची जिम्मेदारी आणि फक्त मैत्रीण समजत असतील तर मग माझ्या मनातलं सरांना सांगू की नको? दुसरीकडे अंजली प्रेस केलेले कपडे घेऊन आपल्या रूम मध्ये येते. बाजूलाच राकेशचा फोन वाजत असतो. अंजली राकेशला आवाज देत असते आणि तुमचा फोन आहे असं म्हणत असते. फोन सारखा वाजतोय हे बघून अंजली स्वतःच तो कॉल रिसीव्ह करते. अंजली हॅलो असं म्हणते. समोरून फोनवर बोलत असलेला माणूस राकेश आहे का असं विचारतो. अंजली म्हणत असते, राकेश कोण? त्यावर तो माणूस म्हणतो, तू कोण? मी ॲडव्होकेट राजेश भोसलेंची बायको बोलते, तुम्ही कोण? यावर तो माणूस फोन कट करतो आणि म्हणतो, केवढी नावं ठेवली आहेत याने. अंजली म्हणत असते, याने कट का केला? एवढ्यातच मामा अंजलीला आवाज देत असतो. मामा विचारत असतो, अंजली ब्रेकफास्टला येतेस ना? दुसरीकडे ईश्वरी सर्वांना विचारत असते, काय आवडला ना नाश्ता सगळ्यांना? ईश्वरी म्हणत असते, मामा खास तुम्हाला आवडतात म्हणून इंदोरी पोहे केले आहेत हा. आणि मामी अंजलीताई आणि आकाश भाऊजींसाठी इंदोरी कचोरी केली आहे. वल्लरी म्हणते, सकाळी सकाळी तेलकट कचोरी मी नाही खाणार आहे हा. मामा म्हणत असतो, जाऊ देत, जी कचोरी मला दे. त्यानंतर ईश्वरी आकाशला कचोरी द्यायला गेलेली असते. एवढ्यात तेथे राकेश येतो. राकेश ईश्वरीच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि गुड मॉर्निंग असं म्हणतो. ईश्वरी सुद्धा गुड मॉर्निंग जीजू असं म्हणते. राकेश म्हणत असतो, भूक लागली खूप, वाढ ना. हे ऐकून मामा आणि अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर मला ज्यूस दे ना प्लीज. ईश्वरी लगेच ज्यूस घेऊन तेथून बाजूला होते. ईश्वरी अर्णवला ज्यूस देत असते आणि म्हणत असते, न बोलता सगळं कळतं माझ्या मनातलं सर तुम्हाला. मला तुम्ही फक्त मैत्रीण म्हणता. असं मनातच म्हणत ईश्वरी अर्णवला ज्यूस देत असते. परंतु ज्यूसचा ग्लास पूर्ण भरलेला असतो आणि ज्यूस खाली पडत असतं. एवढ्यातच अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर अगं काय करतेस तू? ओव्हरफ्लो झालंय सगळं. हे ऐकून ईश्वरी म्हणत असते, माझं मन पण ओव्हरफ्लो झालंय सर प्रेमाने. अर्णव ईश्वरीला म्हणतो, काय लक्ष कुठे आहे तुझं? ईश्वरी म्हणते, तुमच्याकडेच आहे सर. सगळेजण ईश्वरी आणि अर्णवकडे बघत असतात. एवढ्यातच मामा खोकला येण्याचं नाटक करतो. ईश्वरी म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की. मामा म्हणतो, कळलंय, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळलेलं आहे. इतक्यात अंजली तेथे येते. अंजली राकेशचा फोन राकेश जवळ देते आणि म्हणते, अहो तुम्हाला कुणाचा तरी ना फोन आला होता. राकेश म्हणतो, कुणाचा ग? अंजली म्हणते, दादा म्हणून कुणाचा तरी. हे ऐकून राकेश थोडासा घाबरतो आणि म्हणतो, तू घेतला नाहीस ना? अंजली म्हणते, घेतला ना. ते विचारत होते राकेश आहे का. हे ऐकून सगळेच एकमेकांजवळ बघू लागतात. अंजली म्हणत असते, मी त्यांना सांगितलं की हा ॲडव्होकेट भोसलेंचा नंबर आहे. पुढे अंजली म्हणते, पण तो तुम्हाला राकेश का बरं म्हणत होता? राकेश म्हणतो, अगं अंजली मागे म्हटलं होतं ना मी तुला. अगं त्या केसच्या संदर्भात मी काही फेक आयडी क्रिएट केल्या होत्या. त्यात मी राकेश हेच नाव वापरलं होतं ना. अंजली म्हणते, हो आठवलं. काय हो, एका केससाठी केवढं केवढं डोकं लावता तुम्ही? मामा म्हणत असतो, प्रश्नच नाही. डोकं चालवण्यात जावई बापू एक नंबर आहेत, नाही का? त्यानंतर अंजली म्हणते, काय हो, हा दादा कोण आहे? अर्णव सुद्धा म्हणत असतो, कोण आहे दादा? सांगा ना जीजू. राकेश म्हणतो, माझ्या केसचा जो क्लायंट आहे त्याचा मोठा भाऊ म्हणजे हा दादा. कसं आहे, यांच्या केससाठी नाव बदलल्यापासून हे मला राकेशच म्हणतात. आकाश म्हणत असतो, जीजू एका केसचे किती फनी किस्से आहेत ना. अर्णव म्हणतो, तुला काही किस्से माहीत नाही आहेत आकाश. राकेश म्हणतो, अगदी बरोबर, पण काय करणार, वकील म्हटल्यावर हे सगळं करावंच लागतं, नाही का मामा? राकेश मात्र स्वतःशीच म्हणत असतो, इतकं खोटं बोलून ठेवलंय सगळीकडे, कधी कधी आठवतच नाही कुठे कुठे काय बोलून ठेवलंय ते. पण आज आठवलं नेमकं म्हणून मी वाचलो. मामा मनातच म्हणत असतो, मागे याने 5 लाख या दादाला देण्यासाठी तर घेतले नसतील ना.
शोधून काढायला हवं, परंतु त्याआधी अर्णवला हे सगळं सांगायला हवं. ईश्वरी इकडे अर्णवच्या आवडीचा स्वयंपाक बनवत असते. ईश्वरी मनातच म्हणत असते, गंमतच वाटतंय मला माझी. आज अगदी सगळं अर्णव सरांच्या आवडीचं करावंसं वाटतंय मला, असं म्हणत ईश्वरी स्वतःशीच हसत असते. त्यानंतर ईश्वरी टोमॅटो चिरायला घेते आणि तिला अर्णव बरोबर घालवलेले काही क्षण आठवत असतात. हे सर्व आठवत ईश्वरी तेथेच स्तब्ध होऊन उभी असते. तेवढ्यात तेथे अर्णव येतो. अर्णव ईश्वरीला आवाज देत असतो, परंतु ईश्वरीचं लक्षच नसतं. त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या कानातच जोराने हॅलो मिस इंदौर असं म्हणतो. ईश्वरी जोरानेच हातातील सुरी मागे घेते. ईश्वरीच्या हाताला सुरी लागते. ईश्वरी आई ग असं जोरजोराने ओरडू लागते. अर्णव लगेच ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिचं बोट आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो. अर्णव म्हणत असतो, मगाशी टेबलवर ज्यूस सांडवलास, आता बोट कापून घेतलंस. ईश्वरी म्हणत असते, आपण आणखीन जवळ येत चाललोय का? हे ऐकून अर्णव कन्फ्यूज होऊन काय असं म्हणतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, काय म्हणालीस? ईश्वरी म्हणते, आपल्यातली मैत्री आणखीन स्ट्रॉंग होत चालली आहे ना? अर्णव सुद्धा हो, स्ट्रॉंग होत चालली आहे मैत्री असं म्हणतो. त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो आणि म्हणत असतो, मैत्रीच्या पुढची एक स्टेप मी तिथे कधीच पोचलोय, पण तुला माझ्याबद्दल तसं काहीच वाटत नाहीये ना? त्यानंतर अर्णवला एक कॉल येतो आणि अर्णव तेथून बाहेर निघून जातो. अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, फक्त मैत्री असती तर तुम्ही माझ्या बोटाला हळद लावून दिली असती. हे असं केलं नसतं. आपलं नातं कधीच मैत्रीच्या पलीकडे गेलंय सर, तुमच्या ते लक्षातच येत नाहीये. पण हरकत नाही सर, मी तुम्हाला अगदी हलके हलके प्रेमाचा एहसास करून देईन. ही मैत्री नाहीये, प्रेम आहे आणि हे कधी ना कधीतरी तुम्हाला नक्की कळेल सर असं म्हणत ईश्वरी विचार करत तेथेच उभी असते. ती स्वतःशीच गालातल्या गालात हसत सुद्धा असते. इतक्यात तेथे अर्णव येतो आणि हे सर्व अर्णव बघत असतो. अर्णव लगेच ईश्वरीच्या समोर येतो आणि मिस इंदौर, काय काय चाललंय काय तुझं? लक्ष कुठे आहे तुझं? अगं तू आउट ऑफ कव्हरेज एरिया का झाली आहेस आज? ईश्वरी हसतच म्हणत असते, नाही नाही असं काही नाहीये. यावर अर्णव म्हणतो, असं काही नाहीये, कॉफी देतेस ना मला? त्यानंतर अर्णव तेथून जात असतो. ईश्वरी म्हणते, तुम्ही जाताय? यावर अर्णव म्हणतो, मग काय, मी का इथे तुझ्या जवळ बसून राहू? यावर ईश्वरी म्हणते, नाही नाही, अहो आता कॉफी होईलच ना, मग पिऊनच जा. त्यानंतर अर्णव म्हणतो, मिस इंदौर मी तुला म्हटलं ना ऑनलाईन मीटिंग्स आहेत, मला थोडं प्रिपरेशन करायचं आहे. ईश्वरी म्हणते, पण तुम्हाला तयारीची काय गरज आहे, हुशार आहात तुम्ही. अर्णव म्हणतो, तो तर मी आहेच, पण तरीही मला तयारी करावी लागते मिस इंदौर. यावर ईश्वरी अर्णवला काही ना काही सांगून तिथे थांबवायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते, सर अहो 2 मिनिटात होईल कॉफी. अर्णव म्हणतो, 2 मिनिटात काय, 2 तासात सुद्धा होणार नाही कॉफी. यावर ईश्वरी म्हणते, काय झालं, असं का म्हणताय? काय झालं, माझं काही चुकलंय का? यावर अर्णव ईश्वरीच्या जवळजवळ जात असतो. ईश्वरी म्हणत असते, सर अहो काय झालं, काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो, तू काय करतेस? ईश्वरी म्हणते, काय केलंय मी? सर तुम्ही माझ्यावर चिडलाय का? अर्णव म्हणतो, मिस इंदौर कॉफी बनवण्यासाठी आधी गॅस ऑन करावा लागतो. त्यानंतर अर्णव अनिताताईंना आवाज देतो आणि कॉफी बनवायला सांगतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर ईश्वरी स्वतःशीच हसत असते. दुसरीकडे मामा अर्णवला सांगत असतो की तू आता ईश्वरीच्या आईवडिलांजवळ गेला होतास ना, तेव्हा त्या राकेशने आपल्या अंजलीशी गोड बोलून 5 लाख रुपये काढले. हे ऐकून अर्णवला धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, परंतु हे तू मला आधी का नाही सांगितलं? मामा म्हणत असतो, मी तुला सांगणारच होतो, परंतु वाढदिवसाच्या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं. मामा म्हणतो, परंतु मला एक शंका आहे, आज अंजलीने ज्या दादाचा फोन उचलला होता ना, तो फोन कदाचित याच पैशांच्या संदर्भात असणार आहे. अर्णव म्हणत असतो, या पॉसिबल. मामा म्हणतो, कसं आहे, त्या दादाचा पुन्हा फोन आला म्हणजे त्याने त्याचे पूर्ण पैसे दिलेले नसावेत, म्हणजे हा पुन्हा पुन्हा पैसे मागत राहणार अंजलीकडे. मामा म्हणत असतो, हे कुठेतरी थांबावं असं मला वाटतं. दुसरीकडे राकेशने त्या दादाला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो, दादा तुम्ही माझ्या बायकोसोबत बोलून खूप मोठी चूक केली आहे हा. यावर तो दादा म्हणतो, ए दीड शहाण्या, नशीब समज तुझ्या बायकोला तुझ्या 12 भानगडी नाही सांगितलं ते. अरे तुझी किती नावं आहेत ते सांगू का एकदा तिला भेटून? राकेश म्हणत असतो, आता काय हवंय तुम्हाला? समोरून तो दादा म्हणत असतो, माझे पैसे नाहीतर तुझा जीव. फक्त 5 लाख रुपये दिलेत, बाकीचे कधी देणार? 2 दिवसात देणार होता, किती दिवस झाले? एवढ्यात राकेश म्हणत असतो, देतो ना दादा. दादा म्हणत असतो, ए फुकणीच्या भिकारी वाटलो का मी तुला, तुझ्या मागे लागायला? यावर राकेश म्हणत असतो, दादा दादा मी उद्याच देतो तुमचे पैसे. दादा म्हणत असतो, उद्या नाही दिलेस तर
तुझ्या घरी येणार आपण. राकेश म्हणत असतो, तशी वेळ येणार नाही दादा. राकेश म्हणत असतो, हा दादा घरी यायच्या आधीच माझ्या बावळट बायकोकडून आणखीन पैसे उकळावे लागतील. जी सोन्याची अंड देणारी कोंबडी सगळ्या राकेशना मिळवू दे रे देवा. दुसरीकडे बँकेचा माणूस घरी आलेला असतो आणि काही पेपर्सवर अंजली आणि अर्णवच्या सह्या घेत असतो. एवढ्यातच तेथे राकेश येतो आणि म्हणतो, अरे हा तर बँकेचा माणूस आहे आणि हे बहीण भाऊ एकत्र कशावर साईन करतायत. राकेश खुश होऊन म्हणत असतो, चिंटूकल्या अजून एखादी प्रॉपर्टी करतोय की काय बहिणीच्या नावावर. जर तसं असेल तर बेस्टच आहे. प्रॉपर्टी लगेच विकून एका झटक्यात त्या दादाचं सर्व कर्ज फेडून टाकेन मी. असं म्हणत राकेश खूप खुश होत असतो. बँकेचा माणूस म्हणत असतो, आता सर्व प्रोसिजर कंप्लीट झाली आहे. आता अंजली मॅडमचे सर्व अकाउंट्स जॉईन अकाउंट झाले आहेत तुमच्यासोबत. आता तुम्ही अंजली मॅमचं अकाउंटसुद्धा ऑपरेट करू शकता आणि अंजली मॅमला जर पैसे काढायचे असतील तर ते तुमच्या सहीशिवाय निघणार नाहीत. हे ऐकून मात्र राकेशला धक्का बसतो. हे सर्व बघून वल्लरी म्हणत असते, नक्की काय चाललंय अर्णवचं. याने अचानक दोघांचं जॉईन अकाउंट का केलं असेल. त्यानंतर तो बँकेचा माणूस निघून जातो. त्यानंतर अर्णव राकेशकडे बघतो आणि म्हणतो, अरे जिजू उभे का तुम्ही, या ना बसा. सॉरी हां, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय ही सर्व प्रोसिजर कंप्लीट केली. त्यानंतर अर्णव म्हणतो, ताई बरं झालं आपण ही प्रोसिजर कंप्लीट करून टाकली. आता तुला तुझ्या प्रेग्नेन्सीमध्ये धावपळ करायला नको. माझ्या एका साईनने सर्व कामं इझी होऊन जातील. अंजली म्हणते, मी तर कधीची मागे लागली होती तुझ्या हे सर्व करून घेऊया म्हणून. तू उगाचच सर्व माझ्या नावावर करून ठेवलं होतं. तू असताना मला वेगळ्या अकाउंटची काय गरज आहे, नाही का ओ, असं ती राकेशला म्हणत असते. हे ऐकून राकेश म्हणत असतो, प्रश्नच नाही. त्यानंतर सगळेजण आत निघून जातात. अर्णव आणि राकेश मात्र सर्वात लास्ट असतात. राकेश अर्णवजवळ खूप रागाने बघत असतो. अर्णव मात्र राकेशकडे बघून गालातल्या गालात हसत असतो आणि तो तेथून निघून जातो. अर्णव गेल्यानंतर राकेश म्हणत असतो, हा गेम करून तू जिंकलायस असं जर तुला वाटत असेल, चुकतोयस तू. हे तुला किती महागात पडणार आहे ना, याची कल्पना सुद्धा करू शकणार नाहीयेस तू चिंटुकल्या. दुसरीकडे ईश्वरी एकटीच बडबड करत असते, आपल्या जे आहे ते कधी कळणार आहे सरांना. आता मलाच काहीतरी करायला लागणार आहे, पण काय. त्यानंतर ईश्वरी विचार करत असते. थोड्या वेळाने ईश्वरी म्हणते, एक मिनिट इशू, तुला कधी कळलं होतं की तू सरांच्या प्रेमात आहेस म्हणून. त्यानंतर ईश्वरीला घडून गेलेले काही क्षण आठवत असतात. अर्णव चाळीमध्ये गेलेला असताना तेथील बायका अर्णवजवळ बघत असतात आणि अर्णवशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. हे बघून ईश्वरीला खूप जलस फील होत असतं. हे सर्व ईश्वरीला आठवत असतं. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते, आठवलं, सरांच्या जवळ कुणी जातंय म्हटल्यावर जळाले होते मी. म्हणजे आधी मनात जलसी निर्माण झाली आणि त्या जलसीने जाणीव करून दिली की मी सरांच्या प्रेमात पडली आहे. ईश्वरी म्हणते, हाच फॉर्म्युला सरांवर अप्लाय करायचा का, पण नेमका कसा.